आपरे बाप आज तर मार खाता खाता वाचलो नाही तर 100% कार्यक्रम होता माझ्या. तर नमस्कार मित्रांनो, 2 दिवस झालती माझी तब्येत खराब होती तर सगळ्यात पहिले मी डॉक्टरला भेटून आलो. मग घरी आलतो तर मला लयच बोर मारू राहिलं होतं. मग माझ्या शेजारच्या घरी आहे तर बकरीचे पिल्ल. मी म्हणलं चला याच्या सोबत काहीतरी पराक्रम करून पाहू. मग याले म्हणलं थांब तुला जादू दाखवतो. ते म्हणे पड रे भाऊ, तू या जादूच्या नादात आमचंच कांड करून टाकशील तू. नाही याले म्हणलं थांब रे, तू लय वय वय करून आला होता ना, तुला गायबच करून टाकतो. मग हे पांढरं तर मंत्र मारायच्या पहिलेच फरार होऊन गेलं. याले म्हणलं तू तर फसला ना भाऊ. हा म्हणे गद्दारी कर बे, मंत्र मारशील तर दोघावर मार. ते जाऊ द्या, काल मी कटिंग करायला गेलतो पण माझ्या घरचे म्हणत केस जर लंबे ठेवले ना तर त्या कटिंगवाल्याच्या घरीच राहायचं. मग त्या कटिंगवाल्याला केस बारके करून मागितलं तर त्याने एवढे बारके करून दिले की डायरेक्ट आता भांग बी नाही पडू राहिला. ते जाऊ द्या, माझ्या आईनं गहू कट्ट्यात भरायचे सांगितले होते, तुमच्या भाऊनं तर पराक्रमच केला. भाऊचे गहू कट्ट्यात भरता भरता सांडले. तब्येत खराब होती म्हणून वाचलो, नाही तर 100% कार्यक्रम होता भाऊ. ते कसं आहे, बाहेर तुम्ही किती भांडण किती पराक्रम करा पण तुमच्याच्यानं घरातले गहू चावल डाळ जर सांडली नाही तर 100% तुमचा कार्यक्रम फिक्स समजून घ्यायचा. मग मामी म्हणत मा 1 किलो मिरच्या आहे तर तेवढा दळून आणतं का रे. मामीला म्हणलं 10 रुपयाची आईस्क्रीम लागल. या हातगडीवाल्याला म्हणलं सरक रे भाऊ, मला डॉक्टरनं उन्हात बाहेर नाही निघा सांगितलं. एका आईस्क्रीमच्या बाहेर निघलो भाऊ मी. चक्कीत आलतो तर चक्कीवाला माणूसच गायब होता. मी म्हणलं घ्या रे भाऊ, आता बसा टाळ्या वाजवत. मग मिरच्या घरी येऊन चाललोच होतं तर जीवक आणि भूषण इथं भेटला होता. जीवकनं गाडी घेतली होती. जीवकले म्हटलं पेढे रे. तो म्हणे गाडीला आणून 4-5 दिवस झाले, आता जुनी बी झाली का गाडी. म्हणलं जाऊ द्या रे बा, तुमच्या नांदी काय लागायला पुरत नाही मला जाऊ द्या बा घरी तुम्ही. मग घरी आलतो तर इकडे लस मोठं मॅटर झालं तर जेठालाल काकाचे बाबा हरपले होते. बरं चला मी जातो त्याला पाहू लागले. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या.